गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. तर आज सकाळी मस्त मुलांसाठी इथे टेस्टी असा पास्ता बनवला होता आणि आमच्यासाठी इथे ब्लॅक टी ठेवलेला होता, कारण आता ॲसिडिटीमुळे वगैरे दुधाचा चहा मी सोडलेला आहे. तर बघा सारांश इथे छान बॉटल वगैरे त्याची भरतोय. अशा काहीशा सवयी मुलांना लावल्या म्हणजे आपलाही त्रास वाचतो आणि त्यांनाही छान कामाची सवय लागते. तर हा आहे सार्थक, हे आहेत माझे 2 जुळे मुलं. तर आता रामलखन म्हटलं तरी चालेल. तर आता माझे दोन्ही गुणी बाळ छान शाळेत चाललेले होते. आता त्यांच्या शाळेचा आजचा शेवटचा दिवस, तर दंगामस्ती होणारच आणि हे सगळं ठरवूनच ते शाळेमध्ये चाललेले होते की आज मस्त दंगा करून यायचा. तर आता काय मुलं गेली शाळेत आणि आता खऱ्या खास कामाला आपल्या सुरुवात होते. तर चला म्हटलं आधी अंगणामध्ये छान अशी रांगोळी काढून घेऊया झटपट पटापट. त्यानंतर छानशी अशी आपली टिपिकल रांगोळी काढून घेतली आणि ही रांगोळी तर 3-4 दिवसातून एकदा अंगणामध्ये निघते. तुम्हीसुद्धा अशीच रांगोळी काढता की नाही ते मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. तर बघा हा झाला होता आमच्या इथला नळ आणि 3 दिवसानंतर आमच्या इथला नळ येतो आणि नळ ज्या दिवशी येतो त्या दिवशी आमचे बाबा एनर्जेटिक होऊन जातात. तर सुरुवातीपासूनच ते पाणी वगैरे भरतात. तर त्यामुळे आता छान बाजूलाच इथे प्लॉट आहे, तर तिथे छानसे असे झाडं वगैरे आहे फुलांची वगैरे भाजीची. तर तिथे ते पाणी वगैरे घालतात झाडांना. आता छानसा असा कढीपत्ता मी त्यांना तिथून तोडून मागितला होता. आता मस्त असा सुवासिक कढीपत्ता किचनमध्ये लागतो म्हणून तोडून घेतलेला आहे. आता हा किचनमधला सगळा पसारा पाहून तर मला फक्त चक्कर बाकी यायची राहिलेली होती. आता हे सगळं आवरायचं, त्यानंतर स्वयंपाक, बाकीची कामी विचारानेच जीव नकोसा असा होऊन जातो. तर हा आहे आपला छान असा गरिबांचा फ्रीज. आता यातलं पाणी तर पिल्याशिवाय आपली काही तहान जात नाही आणि फ्रीजचं पाणी पिऊन तहान मुळातच भागत नाही. आता इथे 3 दिवसानंतरचं आम्हाला पाणी सगळं साठवून घ्यायचं होतं. आता लग्न माझं झालं तेव्हापासूनच माझे सासरेच पाणी वगैरे भरतात, त्यामुळे त्यांच्या मदत काही आम्ही अशी लुडबुड मी करत नाही. तर तुमच्या भागात कसं काय पाणी मुबलक आहे की तुटवडा आहे कमेंटमध्ये सांगा. बाय.